नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द करिअर पाथ या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, AA-CCC UG काउन्सिलिंग 2024-25साठीचं शेड्यूल डिक्लेअर झालेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट 4 राऊंडचं शेड्यूल पाहणार आहोत, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असा असतो की AA-CCCमध्ये कोणत्या कोणत्या सीट्स फिल केल्या जातात. तर BAMS आणि BHMSच्या 15% गव्हर्नमेंट कॉलेजेसमधल्या सीट्स, डीम्ड युनिव्हर्सिटीजमधल्या सीट्स हे AA-CCC थ्रू फिल केल्या जातात. जशा प्रकारे MBBS आणि BDSसाठी MCC सेंट्रल लेवलवरती काउन्सिलिंग कंडक्ट करत असते 15% गव्हर्नमेंट सीटसाठी आणि डीम्ड युनिव्हर्सिटीजच्या सीटसाठी. तर तशाच प्रकारे AA-CCC देखील BAMS आणि BHMSच्या सीटसाठी काउन्सिलिंग कंडक्ट करत असते. तर चला मग सुरुवात करूयात, बघूयात की कशा प्रकारे यांचं शेड्यूल आहे. तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी टाईम शेड्यूल फॉर ऑनलाईन AA-CCC UG काउन्सिलिंग फॉर द अकॅडमिक इयर 2024 and 25. तर हे शेड्यूल आहे. फर्स्ट राऊंडसाठीचं पाहूयात. बघा, रजिस्ट्रेशन पेमेंट फॅसिलिटी जी आहे ती 28 ऑगस्टपासून 2 सप्टेंबर 2024पर्यंत दुपारी 2 वाजेपर्यंत अवेलेबल असणार आहे. या टाईममध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकाल. नंतर पेमेंट फॅसिलिटी जी आहे 2 सप्टेंबरच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला पेमेंट करता येणार आहे. आता बघा, चॉईस फिलिंगसाठी जो टाईम आहे 29 ऑगस्टपासून 2 सप्टेंबरच्या रात्री 11:55पर्यंत तुम्ही चॉईस फिलिंग करू शकाल. चॉईस लॉकिंगसाठीची जी फॅसिलिटी आहे ती 2 सप्टेंबरच्या दुपारी 2 वाजता स्टार्ट होईल आणि रात्री 11:55पर्यंत अवेलेबल असणार आहे. म्हणजे तुम्ही या टाईममध्ये चॉईस लॉकिंग करून घेऊ शकता. त्यानंतर प्रोसेसिंगसाठी 2 दिवस देण्यात आले आहेत, 3 सप्टेंबर आणि 4 सप्टेंबर. आणि पब्लिकेशन ऑफ रिझल्ट म्हणजे फर्स्ट राऊंडचा जो रिझल्ट असणार आहे ते असणार आहे 5 सप्टेंबर 2024 रोजी तुम्हाला फर्स्ट राऊंडचा रिझल्ट पाहायला मिळेल. त्यानंतर रिपोर्टिंग ॲट द अलॉटेड इन्स्टिट्यूट म्हणजे जे विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालं आहे त्यांनी कॉलेजवरती रिपोर्ट करण्यासाठी 6 सप्टेंबरपासून 11 सप्टेंबरपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे. 6 दिवसांचा हे टाईम देण्यात आलेला आहे. आता बघा सेकंड राऊंडसाठीचं शेड्यूल कशा प्रकारे आहे. तर बघा, सेकंड राऊंडसाठी रजिस्ट्रेशनची जी फॅसिलिटी असणार आहे ती 18 सप्टेंबरपासून 23 सप्टेंबरच्या दुपारी 2 वाजेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. त्यानंतर पेमेंट फॅसिलिटी जी असणार आहे 23 सप्टेंबरच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पेमेंट फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे. त्यानंतर फर्स्ट राऊंडच्या चॉईस फिलिंग आणि चॉईस लॉकिंगचा जो टाईम आहे 19 सप्टेंबरपासून 23 सप्टेंबरच्या रात्री 11:55 तुम्ही चॉईस फिलिंग करून घेऊ शकता. चॉईस लॉकिंगसाठी जो टाईम देण्यात आला आहे तो आहे 23 सप्टेंबरच्या दुपारी 2 वाजेपासून सुरू होईल चॉईस लॉकिंग आणि त्यानंतर त्याच दिवशी 11:55 रात्री चॉईस लॉकिंगची फॅसिलिटी ती अवेलेबल असणार आहे. त्यानंतर 2 दिवस प्रोसेसिंगसाठी देण्यात आला आहे 24 आणि 25. आणि जो सेकंड राऊंडचा रिझल्ट असणार आहे तो 26 सप्टेंबर रोजी डिक्लेअर होणार आहे. आणि अलॉटमेंटसाठी कॉलेजवरती जाऊन तुम्हाला जे काही कॉलेज अलॉट झालेलं आहे रिपोर्ट करण्यासाठी 27 सप्टेंबरपासून 3 ऑक्टोबरपर्यंत 7 दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे सेकंड राऊंडमध्ये रिपोर्ट करण्यासाठी. त्यानंतर थर्ड राऊंडचं पाहायला गेलं तर थर्ड राऊंडसाठी जी रजिस्ट्रेशनची विंडो असणार आहे ती 9 ऑक्टोबरला ओपन होईल आणि 14 ऑक्टोबरच्या दुपारी 2 वाजेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर पेमेंटची जी फॅसिलिटी आहे ती 14 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला अवेलेबल असणार आहे. त्यानंतर थर्ड राऊंडसाठी जी चॉईस फिलिंग विंडो असणार आहे ती 10 ऑक्टोबरपासून 14 ऑक्टोबरच्या रात्री 11:55 अवेलेबल असणार आहे. त्यानंतर चॉईस लॉकिंगसाठी जो टाईम देण्यात आलेला आहे तो आहे 14 ऑक्टोबरच्या दुपारी 2 वाजेपासून रात्री 11:55 तुम्हाला चॉईस लॉकिंग करता येणार आहे. त्यानंतर 15 आणि 16 म्हणजे 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी तुम्हाला प्रोसेसिंगसाठी जो वेळ देण्यात आलेला आहे. त्यानंतर जो रिझल्ट आहे थर्ड राऊंडचा तो असणार आहे 17 ऑक्टोबर 2024 रोजी रिझल्ट पाहायला मिळेल थर्ड राऊंडचा. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना थर्ड राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालेलं आहे त्यांनी कॉलेजवरती जाऊन रिपोर्ट करण्यासाठी 18 ऑक्टोबरपासून 22 ऑक्टोबरपर्यंत 5 दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे. आता आपण बघूयात स्टे वॅकन्सी राऊंड 1साठीचं शेड्यूल काय आहे. बघा, स्टे वॅकन्सी राऊंड 1मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि पेमेंटसाठी जो वेळ देण्यात आला आहे तो आहे 28 ऑक्टोबरपासून 31 ऑक्टोबरच्या दुपारी 2 वाजेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर पेमेंट फॅसिलिटी जी आहे ती 31 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अवेलेबल असणार आहे. त्यानंतर चॉईस फिलिंग जी आहे स्टे वॅकन्सी राऊंड 1साठी 29 ऑक्टोबरपासून 31 ऑक्टोबरपर्यंत चॉईस फिलिंग अवेलेबल असणार आहे. चॉईस लॉकिंगची जी फॅसिलिटी असणार आहे ती 31 ऑक्टोबरच्या दुपारी 2 वाजता चालू होईल आणि ती रात्री 11:55 अवेलेबल असणार आहे. त्यानंतर प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंटसाठी 1 दिवस देण्यात आला आहे 1 नोव्हेंबर आणि पब्लिकेशन ऑफ रिझल्ट जो असणार आहे ते 2 नोव्हेंबर रोजी तुम्हाला स्टे वॅकन्सी राऊंड 1चा रिझल्ट पाहायला मिळणार आहे. त्यानंतर रिपोर्टिंगसाठी जे आहे ते 5 दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे. 3 नोव्हेंबरपासून 7 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला रिपोर्टिंगसाठी वेळ देण्यात आलेला आहे. बघा, तुम्ही या ठिकाणी स्टे वॅकन्सी राऊंड 2साठीचं शेड्यूल देखील पाहू शकता. स्टे वॅकन्सी राऊंड 2साठी नवीन रजिस्ट्रेशन होणार नाही. डायरेक्ट प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट होईल 11 नोव्हेंबर रोजी आणि पब्लिकेशन ऑफ रिझल्ट जो असणार आहे तो 12 नोव्हेंबर रोजी डायरेक्ट रिझल्ट पाहायला मिळणार आहे. त्यानंतर रिपोर्टिंग जे आहे रिपोर्टिंग ॲट अलॉटेड इन्स्टिट्यूटसाठी तुम्हाला 13 नोव्हेंबरपासून 18 नोव्हेंबरपर्यंत 6 दिवसांचा वेळ असेल स्टे वॅकन्सी राऊंड सेकंडमध्ये.
आता बघा, स्टे वॅकन्सी राऊंड डीम्ड युनिव्हर्सिटीज, स्टे वॅकन्सी राऊंड जे आहे डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी ते वेगळं असणार आहे. त्याचं शेड्यूल देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. शेड्यूल फॉर काउन्सिलिंग अँड रिपोर्टिंग जे असणार आहे ते 12 नोव्हेंबरपासून 19 नोव्हेंबरपर्यंत 8 दिवसांचा जो कालावधी आहे तो स्टे वॅकन्सी राऊंडसाठी आहे डीम्ड युनिव्हर्सिटीजच्या. तर हे होतं कंप्लीट EEECCचं शेड्यूल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.